हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं निधीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत कोरियालची सुक्की भाजी। सुरुवात करूया रेसिपीला। सर्वात आधी कोरियालचा पाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे। कोरियालचा पाला जो आहे तो आपल्याला फक्त पावसाळ्यातच मिळतो। ही एक खूप चविष्ट आणि पौष्टिक रानभाजी आहे। तुमच्या इकडे जर ही भाजी भेटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते। अशा प्रकारे सर्व पाला जो आहे तो कापून घ्यायचा आहे। आता रेसिपीला सुरुवात करूया। कढई गरम करत ठेवली होती, कढई गरम झालेली आहे। आता त्यामध्ये घालूया 3 चम्मच तेल। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये घालूया 2 मीडियम साइजचे बारीक चिरलेले कांदे आणि कांद्याला परतवून घेऊया। कांदा हलका फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झालेला आहे। आता त्यामध्ये घालूया 1 चम्मच मिरची, लसूण आणि जिराची पेस्ट आणि त्याला 30 सेकंदसाठी परतवून घेऊया। आता त्यामध्ये घालूया 1 चम्मच घरगुती लाल तिखट मसाला, अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि अर्धा चम्मच धनिया पावडर आणि मसाल्यांना परतवून घेऊया। आता त्यामध्ये घालूया चिरून घेतलेला कोरियालचा पाला। त्याचबरोबर थोडंसं पाणी सुद्धा घालायचं आहे। मी पाणी जे आहे ते पाल्यामध्येच टाकलं होतं, तुम्ही नंतर टाकलं तरीही चालेल। पाला घालून परतवून घेऊया। आणि झाकण देऊन 7 मिनिटं शिजवून घेऊया। 7 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण उघडूया आणि एकदा परतवून घेऊया। आता त्यामध्ये घालूया 1 बारीक चिरलेला मीडियम साइजचा टोमॅटो आणि परतवून घेऊया। आता झाकण देऊन 5 मिनिटं शिजवून घेऊया किंवा टोमॅटो शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। परत एकदा परतवून घेऊया। तुम्ही बघू शकता टोमॅटो जो आहे तो शिजलेला आहे। आता त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घालून परतवून घ्यायचं आहे। आणि परत एकदा झाकण देऊन 2 मिनिटं शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेले आहेत आणि आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। आता गॅसचा फ्लेम बंद करूया। ही खूपच चविष्ट आणि पौष्टिक कोरियालच्या पालाची सुक्की भाजी बनवून तयार आहे। आता कोरियालचा सीझन आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये कळवा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू। कीप वॉचिंग निधीज किचन।